नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मनोज हाडके। आज ॲक्च्युली आपण बघणार आहोत मिरची संदर्भामधली माहिती। मिरचीचं रोप कसं असते आणि त्याला फुलं कशी येतात, पानं कशी असते, कसं ओळखायचं, याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, समोर माहिती सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तुमच्या सपोर्टशिवाय मलाही उत्साह येणार नाही। चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर नवीन जे अपडेट आहे अशीच तुम्हाला मिळणार नाही। ते मिळण्यासाठी तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट्स, ठीक आहे। तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न दवडता। तर मित्रांनो, हे बघा, मिरचीचं रोप जे आहे किंवा झाड जे आहे ते पहिल्यांदा असते कसं आहे तुम्हाला मी दाखवू इच्छितो। चला तर बघूया। तर हे जे दिसत आहे तुम्हाला, हे मिरचीचं झाड आहे, रोप आहे, है ना। तर बघा मित्रांनो, जवळपास 1 महिना झालेला आहे याला, जे आपण लावलं याला या ठिकाणी। याला उखरणी, खत, फवारणी केल्याच्या नंतर, हे प्रोसेस केल्याच्या नंतर या प्रकारे चांगल्या कंडिशनमध्ये हे आपल्याला दिसत आहे, बरोबर आहे। तर मित्रांनो, याला ओळखायचं कसं, म्हणजे याचं पान जे असते हे या प्रकारचं असते, हे सहजच तुम्ही ओळखू शकता। आणि याला फुलं जे आहे अशी छोटी छोटी फुलं लागलेली असतात, हे बघा, ही छोटी छोटी फुलं लागलेली असतात। म्हणजे ॲक्च्युली आता याला फुलं या कंडिशनला जर समजा तुम्हाला दिसलं तर नक्कीच आता काय होईल, येत्या काही दिवसातच याला मिरचीसुद्धा पकडू शकते, बरोबर आहे, आणि पकडणारच। प्रत्येक झाडाला त्या प्रकारचं आलेलं आहे। जसं आता ही कळी आहे, समोरच्या कंडिशनला तुम्हाला दाखवू शकतो। तर ती कळी जी आहे या प्रकारे फूल बनतं त्याचं, जसं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, बरोबर आहे। आणि फूल बनलं की ते फूल गळून जातं आणि काय निघतं, मिरचा जो असते, मिरची जी असते ते मिरची निघायला सुरुवात होते, ठीक आहे। हे बघा, हे याही झाडाला तसंच आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। म्हणजेच तुम्हाला ओळखण्यासाठी अतिशय सोपी आणि सुंदर भाषेमध्ये या ठिकाणी माहिती जी देत आहे तर नक्कीच तुम्हाला आवडत असेल। तर यासारखं काय असतं मित्रांनो, हे मिरचीचं झाड असते। तुम्ही जेव्हाही केव्हा समजा ॲक्च्युली या मिरचीच्या झाडाला बघायला जाल तर या प्रकारचं तुम्हाला ओळखण्यासाठी पान जे आहे, फूल जे आहे हे बघायचं आहे। विशेष करून जे नवीन जी पिढी आहे, शाळेकरी विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल माहिती आहे की मिरचीचं रोप कसं असते, झाड कसं असते, किती दिवस त्याला मिरची लागायला लागते, है ना। तर याला जवळपास 1 महिना 1 महिना 1 ते 1.5 महिना हे फुलं यायला लागलेली आहेत। तर तुम्ही सुद्धा असंच काय करू शकता, मिरचीचं रोप घरीसुद्धा लावू शकता आणि त्या रोपाचं ट्रान्सफर कशात होते, नंतर झाडामध्ये होते, जसं आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे। मित्रांनो, आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। थँक्यू। अशीच तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत राहतील। धन्यवाद।